घाटकोपर कामराजनगर येथे कोल्हापूर जिल्हा रहिवासी सेवा संघ ज्योतिबा मंदिर प्रसन्न आयोजित लोकनेते परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्मती कानडे नगरसेवक 133 यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांना मोफत आयुर्वेदिक मेडिकल कॅम्प व मोफत औषध वाटप करण्यात आले। या जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। त्याप्रसंगी सचिन पाटील, नामदेव सुतार, पुंडलिक पाटील, प्रकाश कदम व कोल्हापूर रहिवासी संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कॅम्पला विविध संघटनेचे पक्षातील कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या। या कार्यक्रमात स्थानिक रहिवाशांचे व येथील स्थानिक रहिवासी तसेच त्याचबरोबर येथील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। मेडिकल कॅम्प लावलेला आहे। तर पोद्दार हॉस्पिटल आणि आयुष्यमान मंत्रालय यांच्या वतीनं डॉक्टरांशी आपल्याला चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिलेले आहेत। चामराजनगर आणि रमाबाई नगर यांच्या माध्यमातून सर्वच रहिवाशांना या मेडिकल कॅम्पचे चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे आणि रहिवाशांनीही चांगल्या प्रकारे खूप प्रतिसाद दिलेला आहे। तर मी सर्व डॉक्टरचे, ज्योतिबा मंदिराचे आणि समाजाचे मी खूप खूप आभार मानते आणि कोल्हापूर मंदिराच्या माध्यमातून, ज्योतिबा मंदिराच्या माध्यमातून आपण हे चांगले उपक्रम आपण पुढेही राबवणार आहोत। ज्योतिबाच्या नावाने ज्योतिबाच्या नावानं वर्षानुवर्ष अनेक वर्ष या ठिकाणी आपल्या विभागामध्ये कोल्हापूर जिल्हा रहिवासी सेवा संघ आणि प्रतिश्री ज्योतिबा मंदिर या संयुक्त विद्यमानाने या विभागातील सर्व नागरिकांचं स्वस्थ, सुदृढ आणि चांगल्या पद्धतीचं आयुष्यमान राहण्याकरता या ठिकाणी आपण वेगवेगळे उपक्रम, आयुर्वेदिक उपक्रम, त्याच्यानंतर हॉस्पिटलचे आपले कॅम्प असतात, अशा विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी या समाजाच्या वतीने या ठिकाणी राबवत आहे। आज या ठिकाणी 2009 पासून आमच्या समाजाच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आम्ही करत आलेलो आहोत। ज्यामध्ये या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत असतील, त्यानंतर विविध शाळांना वह्या वाटप असतील, पुस्तकं वाटप असतील, कपाट वाटप असेल, साहित्य वाटप असेल, असे अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीने राबवत आलेले आहोत, या समाजाच्या वतीने राबवत आलेले आहोत। आणि पूर्ण मुंबईमध्ये हे एकमेव असं मंदिर आहे ज्योतिबाचं की ज्या मंदिरामध्ये दर्शनाकरिता विविध भागातून, विविध एरियामधून आमच्या मंदिरामध्ये या घाटकोपरला आपले अनेक भाविक या ठिकाणी येत असतात। आणि हे एकमेव असं मंदिर असेल की ज्या ज्योतिबाची चैत्र पालखी यात्रा ही जी डोंगरावर होते त्या पद्धतीची चैत्र पालखी चैत्र महिन्यामध्ये या ठिकाणी मोठा उत्सव सोहळा पार केला जातो। आणि अनेक त्या माध्यमातूनही आम्ही लोकांपर्यंत पोहोचून विविध उपक्रम या समाजाच्या वतीने करत आहोत। आज जे कॅम्प इथं राबवलेला होता, त्यावर किती लोकांनी सहभाग घेतला आणि त्याबद्दल आता आपण पाहू इच्छित आहात की सकाळपासून या ठिकाणी आमच्या विभागातील नागरिकांनी एकच गर्दी या ठिकाणी केलेली आहे आणि कंटिन्यू सकाळपासून या ठिकाणी सर्व नागरिक या सर्व सुविधांचा लाभ घेत आहेत। हे विविध आयुर्वेदिक जो हा उपक्रम आहे हा आमचा या ठिकाणी हा दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे आणि या ठिकाणी नागरिक या ठिकाणी त्याचा उपयोग घेत आहेत। कुठल्या पद्धतीचे डॉक्टर्स आणि उपचार आणि एखाद्या उपचारावर फक्त औषधच देणार? या ठिकाणी आयुष मंत्रालय आणि पोद्दार हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने हा आपण या ठिकाणी कॅम्प आयोजन केलेला आहे। आणि या कॅम्पमध्ये आपल्या शरीरामध्ये असलेल्या सर्व आजारांवरती या ठिकाणी उपचार होणार आहेत। जे प्राथमिक उपचार आहेत ते या ठिकाणी आपण करत आहोत। त्या माध्यमातून जर एखादा कोणता उपचार जर आढळला तर त्याच्यासाठी 6 महिन्याची पूर्ण ट्रीटमेंट पोद्दार हॉस्पिटलमध्ये आपण विभागातील नागरिकांना नेऊन देणार आहोत। त्यासाठी त्या पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने स्वतः या ठिकाणी त्यांच्या गाडी उपलब्ध असणार आहे पेशंटसाठी आणि तिथून त्यांना घेऊन जाऊन तिथे त्याच्यावरती उपचार केला जाईल आणि शरीरावर असणाऱ्या सर्व उपचारांवरती या ठिकाणी आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत। आज सकाळपासून या तुमच्या कॅम्पला कोणी भेट दिली? सकाळी आपल्या विभागातील नगरसेविका माननीय कुमारी निर्मितीताई कानडे ज्या आपल्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीचं कार्य करत आहेत, आपल्या विभागातील नागरिकांचे स्वस्थ कसं चांगलं राहील, त्यानंतर या विभागातील विविध प्रश्नांवरती ते चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत, त्यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे।
आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर विविध हिंदू सामाजिक संघटनेचेही कार्यकर्ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. जसे आता जगन्नाथ यात्रा आहे त्या संघटनेचेही या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थिती देऊन गेलेले आहेत. आपल्या मंदिरामध्ये प्रत्येक कार्यक्रम असे राबवले जातात. आता आयुर्वेदिक लावलेला आहे. पुढच्या रविवारी मुलांसाठी वह्या वाटप असणार आहे. असे बरेचसे अनेक कार्यक्रम राबवले जातात. ज्यावेळी आपण सण साजरा करतो त्याच पद्धतीनं आपण आयुर्वेदिक मुलांसाठी कार्यक्रम हे राबवले जातात. धन्यवाद.